तुलनेसंबंधी माझे 2-3 प्रश्न आहेत. माझी मुलांबाबत त्यांच्याविषयीच इंडिव्हिज्युअल तुलना होत राहते. म्हणजे मुलं आधी कशी होती आणि आता कशी झाली आहेत. आधी काही सांगायला जायची तसे समजायचे. त्यांना सगळे त्यांची खूप स्तुती करायचे. त्यावेळी फार आनंद घेतला त्याचा. त्यांची पहिली ती छबी अगदी मनावर फारच कोरली गेलीये. त्याचा पगडा आजही एवढा जबरदस्त आहे की त्यांचे आजचे जे वर्तन आहे त्याचा स्वीकारच करता येत नाहीये. त्याचा त्रास खूप होतो मला. ह्यातून बाहेर पडण्याच्या चाव्या मला द्याव्या. ती तर प्रवृत्तीच आहे ना. लहान मुलं आहेत तेव्हा तर मग आईवर अवलंबून राहतात. जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांना पण जबाबदारी असते, त्यांचे मोह आहेत, त्यांनाही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. काही ना काही ते करत राहतील. आपण आपली अपेक्षा आपल्या ठरवण्यानुसार त्यांनी चालावं असं नाही होणार ना. आपण विचार करायचा व्हॉट करेक्ट, व्हॉट इज इनकरेक्ट. म्हणजे आता जे होईल ते सांगून टाकू. बाकी त्याला रोज ते आवडेल, त्याला ज्यात मोकळेपणा वाटेल त्याला तसंच राहू द्या. पण फरक एवढा आहे की जमीन आसमाना एवढा की तो म्हणजे एवढा डिफरन्स आहे. त्यामुळे अशा वेळी नॉर्मॅलिटीने समतोलपणाने कसे आपण आपले दोष पाहायचे. त्यांना तर आपण समजावण्याचं बाकी ठेवलेलंच नाही काही. पण आता त्यांची प्रवृत्ती आहे. आपण जे मानतोय की आपण मुलांना समजावतोय, पण आपला एक प्रकारचा दबाव आहे त्यांच्यावर बघा लहानपणापासून. आता त्याची रिॲक्शन येते की आपली एकही गोष्ट ऐकायची त्यांच्या मनाची तयारी नाहीये. बरोबर. आता आपण समजून घ्यायचं. नाही तर एखाद वेळी तो म्हणेल मम्मी खूप झालं आता बंद कर सगळं. म्हणतात ना मुलं असं, म्हणून बंद करून टाकायचं. म्हणजे जेव्हा त्याला काही हवं असेल तेव्हाच आपण ते द्यायचं, मग तेव्हाच सप्लाय करेन. एवढा पेशन्स नाही राहत. नसेल राहत तर शक्ती मागा दादाजींकडे. बरोबर की नाही आता त्याला सांगायची वेळ बंद झाली आहे. बघा 12-15 वर्षांचा असता तेव्हा तो आपण काहीतरी सांगू. 8-10 वर्षाचा असेल तोपर्यंत सांगायला हवं. नंतर मैत्रीपूर्वक बोलायला हवं. आणि नंतर तर सोडून द्या. नंतर त्याची बायको त्याला सुधारेल, तिचा नवरा तिला सुधारेल, मुलांचं. दखल देणं बंद करा. पण आपण त्याचा किती विचार करतो. खूप आपले दोष पाहण्यासाठी वेळच नाही. पण जेवढे आपले दोष नष्ट होतील, आपण जेवढे सुधारू, आपण आपल्या रागद्वेषविरहित व्यवहाराकडे लक्ष देऊ, आपोआप त्यात सुधारणा होईल. नवरा बायकोमध्ये काही कटकटी होणार नाहीत. एकमेकांचे दोष नाही पाहायचे, एकमेकांना दुःख नाही देणार. अशी वागणूक तेही लोक बघतील. तेव्हा त्यांच्या स्वतःमध्येच तो बदल घडेल. आपण त्यांना सुधारण्यासाठी जेवढा सल्ला देऊ ते म्हणतील तुम्ही स्वतः सुधारत नाही आणि आम्हाला सल्ले देत आहे. त्यांच्याकडे बुद्धी आपल्यापेक्षा जास्त आहे, त्यांना जास्त दिसतं. तर मग ते हेही बघणार की नाही तुमच्यावर वाईट वेळ आली तेव्हा एक शब्दही कोणी काढला नाही आणि प्रेमाने व्यवहार पूर्ण केला, तसेच तेही शिकतील. बरं. आणि दुसरे असे की इंडिव्हिज्युअली एकाशी डील करण्यात अडचण नसते. दोघेही जेव्हा एकत्र असतात तेव्हा डील करण्यास खूप त्रास होतो. कारण त्याची आपापसात तुलना होते. धाकटी मुलगी म्हणते की मम्मी ताईची बाजू घेते आणि मोठ्या मुलीचीही तक्रार असते की मम्मी कायम लहान बहिणीचीच बाजू घेते. खरे तर माझ्या दोघींसाठी दोघीही समानच आहेत. पण त्यांच्यात जेव्हा तक्रारी येतात तेव्हा चूक कुठे होते आणि कशी होते कळतच नाही. आता ह्यातून बाहेर कसे पडावे समजावण्याची कृपा करा. त्या लोकांना जे दिसतं तेच सत्य आहे. आपण कोणाच्या तरी बाजूने बोलतो तेही तेवढंच वास्तव आहे. म्हणजे कोणाची तरी तुलना. आता तुम्हीच सांगितलं की इंडिव्हिज्युअल हे एका तुलनेमुळे आधीपासून आपल्या मुलांची आपण तुलना करत राहतो आणि तसे शब्दही बोलले जातात की बघ ती किती काळजी घेते, तू तर काही लक्षच देत नाही स्वतःकडे. तर असे हे शब्द हे दुसऱ्यांचे, त्यांनी आपली तुलना करावी. त्याची आई किती चांगली आहे, कधीच रागवत नाही, तू तर कायमच बडबड करत राहते. ज्ञानामुळे नंतर लक्षात आले. जेव्हा त्यांना तुलना केली तेव्हा बघितले की जसे आपण तुलना त्यांच्याबाबत करतो तशीच ती लोकही तुलना करत असतात. तेव्हा थोडं बुद्धीला कळलं की आता कॉम्पॅरिझन नाही करायचं. पण जेव्हा जे म्हणतात की एनकरेज करा, त्यांच्या चांगल्या गोष्टींना एनकरेज करा. आता जेव्हा दोघी बरोबर असतात तेव्हा एखादीच्या चांगल्या गोष्टीला एनकरेज केलं की दुसरीला त्यांच्याबद्दल चांगलं बोला. हर्ट होणार. त्यांची आई किती छान स्वयंपाक करते, तू तर फक्त खिचडी कढी. नाही. जेव्हा दोघी मुलींपैकी कोणासाठी तिचं चांगलं ते हिला सांगायची गरज नाही. तिला एनकरेज करा जेव्हा एकटी असेल तेव्हा. बरं. तिला तर हेच म्हणायला हवं की नाही तुझं हे असं आहे, तू असं इम्प्रूव्ह करू शकतेस, तुझ्यात तेवढं सामर्थ्य आहे, तेवढी जागरूक तू आहेस, समज आहे तुझ्यात, समजूतदार आहेस, असं समजलेस नाही करू शकशील. पॉझिटिव्ह साऊंड सोडून द्यायचं, तुलना करायची नाही. हिच्याविषयी चांगलं बोलणं म्हणजे तिला वाईट वाटणारच आणि तिच्याविषयी तुझंही बरोबर नाही,
ती किती काळजी घेते, म्हणजे तिचं चांगलं बोलणं माझ्याविषयी वाईट बोलते. आणि मला असे वाटते की हिचे बघून असे सांगितले तर हेही म्हणजे ती बघून शिकेल असे. कुठे शिकली ती तर नाही सांगितलं तरी शिकेलच. ह्या आमच्या या शिबिरात येतात ना 25-50 बहीण भाऊ एकत्र, म्हणजे बहिणी बरोबर असते आणि भाऊ, किंवा मग आपोआप संस्कार होतातच. हा आपले सारे सांभाळून साफसूफ करून गेला आहे आणि मी तर माझं सारं फेकून दिलं, माझी चूक आहे, ते बघूनच त्याला समजतं. बरं, आपण त्याला मुद्दाम सांगायची गरजच नाही पडत. बरोबर आहे, तो बघूनच शिकेल. आणि आपण सांगायचं तिला की तू बघा चांगली वागतेस, तू काळजी घेतेस, तू अभ्यास करतेस चांगला, तुझा निश्चय मजबूत आहे, दादांच्या कृपेने चांगले मार्क्स मिळावेत, एवढं म्हटलं, पॉझिटिव्ह एनकरेज केलं, तिला आपोआप समजेल दुसरीला हिने चांगलं केलं हे सांगायची गरजच नाही. हिला पॉझिटिव्हली एनकरेज करा, हिच्यातलं पॉझिटिव्ह चांगलं बघा, तिला एनकरेज केलं तर ही सुद्धा बघेल तिच्यात किती चांगले गुण आहेत. बरं, म्हणजे सहज भावात राहा. आणि सामायिकमध्ये दिसतं सुद्धा की चूक माझी आहे, सरला ती स्वीकारते सुद्धा, पण जेव्हा त्या दोघी तक्रार करतात तेव्हा एक्सेप्ट होत नाही, त्वरित रिॲक्ट होते, आक्रमक बनते, प्रवृत्तीचे रक्षण करते. असे का? कारण आम्हाला जेव्हा अंतरंगातले दादा भगवान दाखवतात तेव्हा आम्ही त्यांचा स्वीकार करतो की माझी चूक 100% माझीच चूक आहे. पण समोरून जेव्हा येतं की तुमची चूक आहे किंवा अशी तक्रार येते तेव्हा मग त्याची स्वीकृती होत नाही. तेव्हा संवाद साधायचा, सरला ऐक, समजून घे, कारण आपणच आरसा दाखवायचा आहे. हे सगळे आरसे आहेत आपल्यासाठी. आपल्या घरात थर्मामीटर आहे, आरसा असतो. आपला ताप वाढला कमी झाला की लगेच कळतं आपल्याला. आपले केस कसे नीट आहेत का किती विस्कटले सगळं दाखवतो आरसा. म्हणजे पॉझिटिव्ह बघा, भले बुद्धी दखल देईल, अहंकाराला सहन नाही होणार, पण आपण समजून वागलो तर पुन्हा बुद्धी अहंकार नमतील, ऐकतील. काजल परमार. जय सच्चिदानंद. बोला. दीपक भाई, जेव्हा काहीतरी कन्फ्युजन असते ना तेव्हा मी म्हणजे आतून जे काही ठरवते ना की म्हणजे ॲनालाइज करते तर तसे सेम आन्सर मला मिळते जे तुम्ही सांगता. आता त्यामागे काय सायन्स आहे? काही हरकत नाही, पण कन्फ्यूज व्हायचं नाही आणि कोणाला दुःख नाही पोचवायचं. मम्मी पप्पांना खास करून जराही दुःख नको व्हायला, आणि सॉल्युशन काढा. जेवढे आपण आतमध्ये आपण दादाजींचे विचार ऐकलेत, पुस्तकं वाचलेत, विधी करतोय, शक्ती मागतोय, दादाजींच्या कृपेने आपल्याला सॉल्युशन मिळेल आतूनच. पण आपला पुरुषार्थ, कोणताही प्रॉब्लेम आला तर कोणाला दोषी नाही पाहायचं, दुःखी होऊ द्यायचं नाही, ज्ञानाने सॉल्व्ह करूया असा पुरुषार्थ करू, शक्ती वाढत जाईल. काय आणि आपण म्हणता की विधीमुळे शक्ती मिळेल, तर आपण जी घरी बसून शक्ती मागतो म्हणजे सेम शक्ती मिळते का काही स्पेशल असते त्या विधीमध्ये? ते स्पेशल आहे, विधीमध्ये तर स्पेशल आहे. आणि घरी बसून मागितली तरी ते तर वेगळं. ती गोष्ट ज्या उणीव आहेत ना त्यासाठी नक्कीच शक्ती मागावी. बरं. जयराणी, जयपूर. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, निश्चय आणि व्यवहार यात मिक्सचर होते आणि त्यामुळे फारच घुसमट होते, तर त्यासाठी काय करावे? जयराणी व्यवहार आहे, आपण शुद्धात्मा निश्चय. निश्चय आणि व्यवहार वेगळे आहेत. जयराणी, मला भूक लागली आहे, मग काय खायचं तुला, चल थोडा नाश्ता करून घे, समभावाने निकाल करायचा. म्हणजे व्यवहार सगळा रिलेटिव्ह व्यवहार म्हटला जातो. आणि जागृती असते तो निश्चय. मी वेगळा आहे, जयराणी वेगळी आहे. बस जयराणी व्यवहारात आहे. कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची आई आहे, कोणाची मुलगी आहे, आणि आपण शुद्धात्मा आहोत. बस हेच दोघांमध्ये वेगळेपणाची जागृती ठेवा. ह्यालाच निश्चयानुसार शुद्धात्मा व्यवहाराने जयराणी असं म्हटलं जाईल. जय सच्चिदानंद. आणि जयराणीकडून दुःख दिलं गेलं तर तिला सांगायचं, जयराणी प्रतिक्रमण कर. बस वेगळेपणाची जागृती वाढेल, प्रतिक्रमणाने दोष कमी होतील. दीपाली मिश्रा, उज्जैन. नमस्कार पूज्यश्री. वेगळेपणाच्या जागृतीसाठी असे म्हणतात शुद्धात्मा आहे, पण ते जाणवून कसे घ्यायचे की दीपाली वेगळी आहे? पण कधी क्रोध येतो का, राग येतो? तो कुणाला येतो? आत्म्याला येत असेल का दीपालीला येत असेल? दीपालीला. त्याला वेगळं तिथेच बघताय. क्रोध आला, भाव बिघडले, दुःख झालं, भोगवटा आला, कुणाला आला ते पहा. बघणारा शुद्धात्मा आहे आणि जिला येतोय ती दीपाली आहे. तो अहंकार म्हणजे दीपाली म्हणजे कोण? मी दीपाली मानणारा अहंकार. म्हणजे दीपालीच्या डिपार्टमेंटमध्ये काय येतं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वाणी, वर्तन सगळं दीपालीचंच म्हटलं जाईल. पंचेंद्रियांनी जेवढं काही अनुभवास येतं त्याचा परिणाम भोगणार आहे दीपालीचा अहंकार. म्हणजे दीपालीच्या डिपार्टमेंटमध्ये
दीपाली अँड स्टोअर असतं ना, जनरल स्टोअर, सारं मटेरियल दीपालीचं असं. आणि आपण जाणणारे आधी मीच दीपाली असं मानायचात, आता वेगळे झालेत. मी तर शुद्धात्मा आहे, दीपाली वेगळी आहे. पण ह्या चिकट फाईल विषयी जरा विस्ताराने समजावा. चिकट म्हणजे ज्यांच्याबरोबर जास्त रागद्वेष होतात, पती असेल, मुलं असतील, आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, त्यांच्याबरोबर जास्त रागद्वेष होतात की नाही. ते रागद्वेष ज्यांच्याबरोबर जास्त केले आहेत त्यांना चिकट फाईल म्हटलं जातं. आता आपण रागद्वेष धुवून टाकू, मग चिकटपणा ही मग धुवून निघेल. रागद्वेषाचं प्रतिक्रमण करा. काय बरं समजतंय ना आता तुम्हाला. एक दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे. सारं व्यवस्थित आहे तर चांगला पुरुषार्थ केल्यावरही विघ्न आलं तर मग पुढे प्रयत्न करणं कसं संभव होईल, कारण तेही व्यवस्थितच आहे. बघा, पुरुषार्थ म्हणजे काय, ज्ञाताद्रष्टा दीपाली काय करते त्यांना बघणं जाणणं, तो पुरुषार्थ आहे. आणि दीपालीसाठी जो काही प्रयत्न करेल तो व्यवस्थितचाच पार्ट आहे. तिला व्यवस्थित शक्तीही प्रेरणा देईल, कामही करून घेईल, दीपाली प्रयत्नही करेल. दीपालीला सांगायचं चांगले प्रयत्न कर, पॉझिटिव्ह एफर्ट्स, लास्ट मोमेंटपर्यंत कर, ग्लास वाचवायला शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न कर चांगले, नंतर जे काय होईल ते व्यवस्थित. पण तसे प्रयत्न करता करता मनाला वाईट वाटते ना, की एवढे करूनही का नाही होते. तशी अपेक्षा ठेवू नका, कारण झालं ते करेक्ट आहे. ग्लास वाचला तरी ते व्यवस्थित, फुटला तरीही व्यवस्थित. आणि प्रयत्न निष्फळ झाले तर पुन्हा प्रयत्न करा. आणि बिघडतं ते आपण बिघडवत नाही, हा कर्मांचा हिशोब आहे. कुचकं बियाणं पेरत गेलात, पूर्वभवात पूर्वजन्मात पेरलंय, कुचकीच फळं येणार, सडकी पानं येणार. आता नवीन बीजं सुधारा. आणि आपल्याला तर बीजं जाळून टाकायची आहेत, नवीन पेरायचीच नाहीत. दुसऱ्या जन्मात फळं नकोच आहेत आपल्याला. म्हणून वेगळं ठेवा, प्रतिक्रमण करा आणि अपेक्षा ठेवूच नका. बघा, हे चांगलं आणि वाईट सारा बुद्धीचा खेळ आहे. बुद्धीचा खेळ म्हणजे काय, चोरीला वाईट म्हणणार, दान देण्याला चांगलं म्हणणार. पण ही सगळी प्रकृतीचीच हेराफेरी आहे. इथून पैसा गेला त्याला चोरी म्हणतील, इथून आले म्हणणार दान मिळालं. सगळं रिलेटिव्ह आहे. चांगलं वाईट बुद्धी सांगते. आपण तर संयोगानं समजून घ्यायचं आहे आणि समभावना निकाल करून बाजूला व्हायचं आहे. मग होय. कुलदीप, पाप आणि पुण्याविषयी, त्याच्या उदयाविषयी थोडं सविस्तर सांगा. पाप म्हणजे काय, आपल्या इच्छेनुसार फळ येतं तेव्हा पुण्याचा उदय असतो, आणि इच्छेविरुद्ध येतं तेव्हा समजायचं की पापाचं फळ आलंय. बघा, व्यवस्थित शक्ती फळ देत राहते. नवबीज नाही आहे, फळ आहे. पूर्वभवात जी कोणती बीजं पेरली त्याचं फळ येत आहे. आणि फळाचा आता समभावाने निकाल करा. समभाव म्हणजे नवबीज पेरू नका, पण जुन्याचं फळ भोगा. रागद्वेष करण्याने बीजं पेरली जातात. आता रागद्वेष करूच नका. वाईट फळ आली, अपमान झाला तर ते पापकर्माचं फळ आहे. मान मिळाला, सन्मान झाला, ते पुण्यकर्माचं फळ आहे. तर दोन्हींचा समभावाने निकाल करा. आणि झालं तर ते व्यवस्थित शक्तीने दिलं आहे. त्यात निमित्ताचा दोष नाही आहे. म्हणजे याने माझा अपमान केला तो दोषी नाही आहे. माझ्याच कॉजेसचे आज मला परिणाम कळत आहेत, कोणत्या तरी निमित्ताद्वारे, संयोगाद्वारे. कोणाचाही दोष नाही. समजतंय आता तुम्हाला. दिव्या, पुणे. पूज्यश्री, निगेटिव्हिटी खूप जास्त वाढली आहे मागच्या 2 महिन्यापासून. तर त्याचा डायरेक्ट परिणाम असा होतोय की माझी तब्येत खराब होते आणि रात्री झोपही येत नाही शांतपणे. बस मला निगेटिव्ह म्हणजे काय म्हणताय? काय म्हणतात हेच की दोष दाखवतात का? कोणत्या प्रकारचे दोष सांगतात? नाही, असं होतंय की जेव्हापासून हे दोघेही आलेले आहेत तेव्हापासून सर्व काही संपूनच गेले. म्हणजे बाहेरची मजा, तो मोह समाप्त झाला. म्हणजे आता पिक्चरला नाही जाऊ शकत, रेस्टॉरंटमध्ये जेवण नाही जेवू शकत. नाही, तसे नाही, पण जीन्स पॅन्ट नाही परिधान करू शकत. जेव्हा निगेटिव्हिटी यायची मला, तेव्हा मी बाहेरच्या गोष्टींचा सपोर्ट घेऊन त्यातून आय कुड बिकम पॉझिटिव्ह. पण आता हे असं होते की काहीच शिल्लक नाही आणि फक्त आपण. आणि बाहेरच्या गोष्टींचा सपोर्ट घेण्यासाठी कोणत्या गोष्टींचा सपोर्ट? बघा, पिक्चर बघायला जाता का? नाही, मग असे काही नाही. म्हणजे काही भजन ऐकायचे असेल, काही वाचायचे असेल, मग दिव्याची इच्छा असेल तर वाचू द्या, ऐकू द्या. मग इथे खूप भजनं होतात, किती छान छान असतात. पण आता तसल्या कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. आणि माझ्या अंतरंगातली जी पॉझिटिव्हिटी आहे, मला असं वाटतं की ती उरलीच नाही आहे. म्हणून जेव्हा निगेटिव्ह फोर्स येतो, माझ्यात कोणतीच शक्ती नसतेच. म्हणून मला आशीर्वाद द्यावेत की माझ्यात ती पॉवर यावी, ज्यामुळे मला अशा गोष्टींचा आधार घ्यावा न लागो, कोणत्याही गोष्टींचा. नाही, तसं हळूहळू. सपोर्ट म्हणजे काय असतं?
आता थंडी वाजते तर जरा जॅकेट घालावं, त्याला काही हरकत नाही. डोकं दुखत असेल तर गोळी घ्यायची औषधाची. त्याआधीच माझी तब्येत खराब होते ना, म्हणजे मी काही करायला जावे. या बाहेरच्या गोष्टींचा लाभ हा संयोगावर आधारित आहे. म्हणून आपण ही जागृती ठेवायची की मी शुद्धात्मा आहे, दिव्या वेगळी आहे. आणि आणि निगेटिव्हिटी काय असते तर आपल्या प्रवृत्तीला सुख भोगण्याची लालसा असते, अहंकाराला. मला हे खायचं आहे, असं फिरायचं आहे, इकडे जायचं आहे. अशावेळी अहंकाराला सप्रेस नाही करायचं की योग जुळून येऊ द्या, आपण जाऊ. संयोग नाही जुळले ना तर आपण मग कसं जाणार. म्हणजे ही बुद्धी काय सांगते, बस आता सगळं संपलं, आता मला काहीच नाही मिळणार, असं नसतं. आपणही जेवण करतो, फर्स्ट क्लास न्यूझीलंडला जायचं आहे, जायचं मग फिरायला जातो आपण सर्वांबरोबर. पण बघणं, जाणणं आणि रागद्वेष करायचं नाही, तेवढी जागृती आपण ठेवायची. खाणं पिणं फिरणं सारं होतच आहे. चांगले कपडे परिधान करता यायलाही हरकत नाही. कोणाला दुःख द्यायचं नाही, तेवढं सांभाळायचं आहे. बाकी भोगण्याचा हिशोब तर संयोग मिळतील. सगळे घरातले लोक म्हणजे सगळे म्हणतील चला चला हॉटेलमध्ये जाऊ जेवायला, तर जा, जेवणही घ्या. रागद्वेष करू नका, समभावाने निकाल करा, त्याला काय हरकत आहे. म्हणजे असं हे भोगणं सगळंच कटडाऊन नाही झालं आहे, त्याग ह्यात नाही आहे, समभावाने निकाल करायचे. समजते आता तुम्हाला. आपण शक्ती द्यावी. हो, जागृती ठेवा आणि हळूहळू समजून घेऊन त्यावर सोल्युशन काढा. आनंदही वाटेल. आणि जेव्हा संतोष, दादाजी काय म्हणतात, आवड ठेवा, आवडीच्या अधीन जाऊ नका, मौज करा, त्याचं व्यसन लावून घेऊ नका. म्हणजे तुम्ही तटस्थ राहा, दिव्या वेगळी आहे, त्याचा समभावाने निकाल करा. त्यांची इच्छा असेल चला हे घ्यायचं आहे, फिरायचं आहे, नवे शूज घ्यायचे, तर जा खरेदी करा, फर्स्ट क्लास घ्या, 2,000-2,500 चांगलेच घ्या. पण असे काही शिल्लकच नाही ना. काय शिल्लक नाही, पैसे नाहीये. नाही असं नाहीये, पण मोह नाहीये. किंवा नाही, मोह उरला नसेल तर दुःखी होण्यासारखं का कमी झालंय, हरकत नाही. पण यामध्ये कसं आहे, एक दिवसात वाटतं की कमी झाला, त्याला उपशम म्हणतात. नंतर संयोग जुळल्यावर उदय होईल, तेव्हा आपण समभावाने निकाल करू. ठीक आहे. जय सच्चिदानंद दीपक भाई. मी बिहारहून आली आहे. बर. आणि 5 महिन्यापूर्वी मी ज्ञानही घेतलंय अडालजमध्ये. कालही घेतलंय. आणि मला आपला आशीर्वाद घ्यायचा आहे. हो, याच्या शेवटी देऊ, हा सगळ्यांना आशीर्वाद विधी करू तेव्हा. याआधी मी एकानं गुरु मानलं होतं, तरी मी ज्ञान घेतलं. काही हरकत नाही घेतले तरी, कारण गुरु तर शाळेत शिकतात ना. मी शाळेत तर गेले होते. नाही शिकलात. हा. 7वीत गुरुजी होते की नाही. हा. नंतर 8वीत दुसरे गुरुजी आले की नाही. लग्नानंतरही गुरु असतात की नाही. म्हणजे गुरु तर प्रत्येक क्षणी, म्हणजे प्रत्येक वळणावर गुरु भेटतात. आपल्याला जायचं असेल तर एअरपोर्टला कोणाला तरी विचारावं लागेल. म्हणजे गुरु तर मिळतातच. इकडे जायचं आहे का तिकडे, तर सांगतील पुढे जा. सगळ्या ठिकाणी गुरु मिळतातच. पण आपण समजून घ्यायचं की आत्म्याचे हे गुरु नाही आहेत. इथे मात्र तुम्हाला आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं. आता तुम्ही शुद्ध आत्मा. काय नाव आहे तुमचं. अंशू. अंशू वेगळी, तुम्ही अंशू शिष्य आहात, तुम्ही गुरु तिचे. असं वेगळे पण ठेवा. आणि गुरु अंशूचे आहेत, शुद्धात्म्याचे तर गुरु कोणी नसतातच की नाही. का असतात. नाही. दादाजींनी काय सांगितलं की मी शुद्धात्म्यात राहतो, तुम्हाला शुद्धात्म्यात बसवतो. मग कोण कुणाचा गुरु, कोण कुणाचा शिष्य. इथे गुरु शिष्य असं काही नाही. तुम्ही आत्मा आहात, मी आहात शुद्धात्मा, तुम्ही शुद्धात्मा. अंशूचे तुम्ही गुरु आहात. आणि गुरु म्हणजे अंशूने कुणाला जर दुःख दिलं तर अंशूला सांगायचं प्रतिक्रमण कर, समभावाने फाईलचा निकाल कर, कोणाबरोबर ॲडजस्टमेंट होत नसेल तर नाही ॲडजस्टमेंट कर, टकराव टाळा, असा संवाद साधायचा. वेगळेपणा. आणि फाईल नंबर 2 प्रत्येक बाबतीत दरवेळी चिडत असतात. म्हणजे अंशूवर रागावतात का शुद्धात्म्यावर रागावतात. अंशूवर. मग अंशूला सांगायचं तू काहीतरी चूक केली असशील, आता समभावाने निकाल कर. ते सुद्धा आलेले. त्याने कितीही चिडचिड केली तरी शेवटी त्यांना सांगायचं कितीही रागवा, माझ्या मनात तुमच्याविषयी तेवढंच प्रेम असेल. सांगू शकता की नाही. सांगू शकते. ते आलेत. खूपच छान आहे. आता बसू दे त्यांना. एकमेकांना दुःख द्यायचं नाहीये, एकमेकांचे दोष नाही पाहायचेत. दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करायचं. तुम्ही काही चूक करतच नाही का, तुमच्यावर ते का चिडतात. आता नाही चिडत तुमच्यावर. काही चूक करत असाल, काही चूक असो किंवा नसो, कायमच रागवतात. पण आता कुठे रागवलेत. आता पण नाही, पण रागवले नाहीयेत, प्रेमातच आहेत. प्रेमाचा प्रकार आहे असं समजायचं. असं शेजाऱ्यावर रागवायला जातात का. घरच्यांवरच रागवतात. एक प्रकारचं प्रेम आहे. तेव्हा तर आणखीनच करतात. हरकत नाही.
तो रागही भरलेला माल आहे. जेवढा टाकीमध्ये भरलेला माल आहे ना तेवढा बाहेर पडणार, नंतर संपून जाईल. आपण आपल्याकडे असं नाहीच असं वागायचंच नाही ज्याने डिस्टर्ब होतील, राग येईल, तेवढी जागृती ठेवायची. खूप काळजी घेते पण न जाणू काय होतं. काही हरकत नाही, झालं तर प्रतिक्रमण करायचं अंशूकडून, हळूहळू कमी होईल. काय आशीर्वाद द्यावा आम्हाला, प्रेमाने राहता हो, प्रेमाने राहा. एकमेकांना दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करायचं. हे चरणविधी पण नाही करत, ज्ञान घेतलंय. हरकत नाही, तुम्ही डबल करा. ते चहा पित नसेल तर तुम्ही चहा उरला असेल तर काय करता, 1 कप तुमचाही चहा पिता, गरम करून त्यांचाही चहा पिऊन टाकता, 2 कप पिऊन टाकता. तसं इथेही करून टाका. चरणविधी 2दा करायचा. ठीक आहे ना? ठीक. त्यांच्या बदली पण, कारण त्यांचा मोक्ष व्हायला आपल्याला काहीतरी पुरुषार्थ करावा लागेल, म्हणून त्यांच्याऐवजी तुम्ही चरणविधी करा. ते मोक्षाला जातील आधी लवकर. सरदार सच्चिदानंद, माझा प्रश्न हा बघा, अव्यवहार राशी आणि व्यवहार राशींशी संबंधित आहे. त्यात अव्यवहार राशीतून व्यवहार राशीमध्ये जेव्हा येतो आत्मा, तेव्हा त्या आत्म्याचं कर्म कसं आणि कुठून येतं. खरं तर तो आत्मा या संसारात प्रथमच आलेला असतो. तो आत्मा अनंत आवरणांनी आच्छादित आहे पूर्णपणे. एवढी आवरण आहेत की एक इंद्रियही प्रकट नाही. करेक्ट. अशी आवरण असलेला आत्मा अनंत आहेत, त्यांना अव्यवहार राशी म्हणतात. आणि मोक्षगती जातात ते सगळे निरावरण आत्मा. त्यावरची आवरणं कमी होत निरावरण होतो, तो संसार असतो. म्हणजे आवरणं होतीच आधी, कर्मांचीच आवरणं म्हणा किंवा इतर आवरणं म्हणा, जडतत्वांची आवरणं. म्हणजे जर डोळ्यांवर कापड बांधून ठेवलं तर बघू नाही शकत. एक कपडा बाजूला काढला तर हळूहळू मग बघणं चालू होईल त्याचं. म्हणजे अव्यवहार राशीमधून व्यवहार राशीत येण्याआधीच आवरणं असतात, भयंकर आवरणं असतात. एवढी आवरणं आहेत की एक इंद्रियही प्रकट नाही होत. एक आत्मा जेव्हा मोक्षात जातो तेव्हा एक आत्मा व्यवहार राशीतून व्यवहारात जेव्हा येतो तेव्हा थोडंसं आवरण तुटतं, एक इंद्रिय प्रकट होतं. एक इंद्रिय म्हणजे झाडात अवतार होतो किंवा हवा, पाणी, अग्नी, झाड किंवा जमीन, पंच महाभूत म्हणतात ना. करेक्ट. ती 4 एकच जडतत्व आहेत. तो अवतार होतो, नंतर 2 इंद्रियात येतील, 3 इंद्रियात येतील, अशी प्रगती होत जाते. मग तेच आवरण तुटल्यामुळेच मग डेव्हलपमेंट होते असं म्हणतात. जय सच्चिदानंद. मी नाशिकची आहे, अर्चना पाटील. मी पहिल्यांदाच ज्ञानविधी केलाय. मला ना क्रोध म्हणजे राग खूप जास्त येतो. त्याचं प्रतिक्रमण होतं की नाही? कोणावर क्रोध येतो? कोणावरही राग येतो. हो, पण प्रतिक्रमण नंतर करायचं काय? अर्चनाकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. अर्चना, सर्वात जास्त मला माझ्या भावावर क्रोध येतो. तो लहान आहे की मोठा? मोठा आहे. हा, मग हरकत नाही. घरात असतो का? हा, तो आलाय. हा, हरकत नाही. हा, भावावर राग येत असेल तर नंतर थोड्या वेळाने प्रतिक्रमण करायचं. आणि त्यामुळे मला फार बेचैन व्हायला होतं. हो, मग दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणा. जेवढ्या वेळा दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणाल तेवढ्या वेळा आत्म्याचा आनंदही मिळेल, आवरणं हटतील आणि दादाजींच्या कृपेने स्थिरता वाढेल. काय मी कोण आहे हे तर मला माहिती समजतंय ना, मी शुद्धात्मा आहे. पण कर्म काय आहे? कर्म म्हणजे अज्ञानतेमुळे आपण मीच अर्चना आहे असं मानायचं. चांगलं केलं की मी किती चांगलं केलं, वाईट झालं तर मी किती वाईट आहे. रागद्वेष करता तर तेच कर्म. आता मी शुद्धात्मा झाले आहे तर आता रागद्वेष सुटले. आता अर्चनाचे रागद्वेषात तो भरलेला माल आहे. त्यामुळे आता नवकर्म नाही बनणार. जेवढं 5 आज्ञांमध्ये राहाल नवी कर्म नाही बनणार. आणि कर्मफळ जी येतील समभावाने निकाल करत जायचं. तारा सिंग. पूज्यश्री जय सच्चिदानंद. हे दादा भगवानांचे जे निजदोष दर्शनाने निर्दोष हे जे पुस्तक आहे त्यात एका ठिकाणी लिहिले की भगवान इथे फिरत होते तेव्हा त्यांच्या 5 लाख चुका होत्या. आता भगवानांच्या आत जर 5 लाख चुका असतील तर आम्हा लोकांच्यात किती असतील? काय होणार? फाईल तुला विचारायचं. काहीही सांगतील. नाही, फाईल 2 तर नाही. मग आसपास राहणारे शेजारी पाजारी सांगतील. नाही तर कोणीही सांगेल आपली चूक तर स्वीकार करा. अनेक चुकांमधली एक चूक सांगितली तर चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा आपण तिथे प्रोटेक्शन करतो. मी कधी असं केलंच नाही, तुम्ही माझ्यावर चुकीचा आरोप करू नका, तुम्ही तुमचं बघा, माझ्या चुका का काढताय, मी आयुष्यात असं कधी केलेलं नाही. आपण त्वरित समर्थन करतो आणि त्याच चुकांवर पुन्हा चुका करत राहतो. कधी कोणी चूक छोटीशी जरी सांगितली की तुम्ही ताई जरा शांतपणे बोला, कोणाला वाईट वाटेल असं नका बोलू.
मी कधी केलंय असं? मी तर अगदी शांतपणे बोलते. तुझ्याकडून सगळे दुखावले जातात, तू तुझ्यात नाही सुधारणा करत, मला सांगतोय. असं काही आपण बोललो तर आपल्या चुकांचं रक्षण होतं. या छोट्याशा गोष्टींमध्येही कोणी सामान्य माणसाने जरी सांगितली आपली चुकी, त्वरित मग स्वीकार करायलाच हवं की एवढ्या चुकांमधून चला 2-5 जास्त मला दिसत नव्हत्या, त्या आता दिसायला लागल्या. नाही, मी लक्षात ठेवी ना, मला सुधारायचंय मला. तरी पूज्यश्री, म्हणजे चुका कशा, दुःखी व्हायची गरज नाहीये. सगळ्यात मोठ्या चुकांमागे ब्लंडर्स अँड मिस्टेक्स, म्हणजे ब्लंडर्स तुटले. मी तारा सिंग आहे, मी यांची बायको आहे, मी आई आहे, मी स्त्री आहे. त्या ब्लंडर्सना तोडा, मग आता चुकांमध्ये वाढ होणार नाहीये. आता भरलेला माल आहे. भावनांना आपण वेगळं ठेवायचंय. कोणाला दुःख पोचलं तर प्रतिक्रमण करा, जागृती ठेवून वेगळं बघा. चुका हळूहळू कमी होत जातील. 1-2 अवतारात सगळं समाप्त होईल. दुःख वाटून घेण्यासारखं काही नाही. 5 लाख चुका आहेत पण मला माहीतच नाहीत. आता लवकर इथे येणं घडलं म्हणून बाकीच्या लोकांना हे कळतही नाही की चुका कशा बघायच्या काय. कोणाला दुःख होत असेल तेवढं तरी सुधारा. बस. आणि कोणाकडून आपल्याला दुःख होत असेल ना, नावडते आले कोणी आपल्याला भोगवता येतो आतून, हो, त्यात सुधारणा करा. खूप झालं. बस. बस बस. जय सच्चिदानंद.